नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत. एज्युकेशनल टेक्नॉलॉजी ह्या विषयामध्ये ते तिसरं युनिट जे आहे इन्स्ट्रक्शनल डिझाईन, त्या जो चौथा मुद्दा होता की त्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्स्ट्रक्शनल डिझाईन मॉडेल आहेत ते पाहत होतो. काल आपण ॲडी ह्या मॉडेलविषयी माहिती घेतली. आज आपण रॉबर्ट गॅग्नेस 9 इव्हेंट्स ऑफ इन्स्ट्रक्शनल डिझाईन थेअरी, रॉबर्ट गॅग्नेच्या अनुदेशन अभिकल्प उपपत्ती ही बघणार आहोत. आता ही उपपत्ती बघताना आपला सर्वप्रथम आपण आता याची एक प्रस्तावना बघू. ही उपपत्ती कुठे मांडण्यात आली, कोणत्या पुस्तकात मांडण्यात आली, त्या उपपत्ती मांडण्यामागं कोणता उद्देश होता. रॉबर्ट गॅग्ने in his book The Condition of Learning is related to the mental process. अध्ययनाची परिस्थिती या पुस्तकात रॉबर्ट गॅग्ने 9 असे अध्ययनाचे प्रसंग मांडले आहेत. 9 असे अध्ययनाचे प्रसंग मांडले. On the basis of this, he stated 9 events of instruction. These 9 events of instruction are based on learning of the learner. रॉबर्ट गॅग्ने यांनी त्यांच्या पुस्तकात द कंडिशन्स ऑफ लर्निंग म्हणजेच अध्ययनाची परिस्थिती यामध्ये 9 असे अध्ययनाचे स्तर सांगितलेले आहेत. ते जे 9 स्तर आहेत ते आपले मानसिक परिस्थिती याशी निगडित आहे. आता बघा, हे जर ह्या 9 अशा अध्ययन प्रसंगानुसार जर अध्यापन केलं तर विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अध्ययन करतो असं रॉबर्ट गॅग्ने असं म्हणतो. If a teacher consider these 9 events in his teaching and learning process, अध्यापनामध्ये ह्या 9 प्रसंगाचा जर यानुसार जर अध्यापन केलं तर लर्नर्स विल डेफिनेटली लर्न. अध्ययन करता हा चांगल्या पद्धतीने शिकणारच. It is a set of guidelines to create efficient and effective learning experiences. अध्ययन अनुभव देण्यासाठी एक मार्गदर्शक संचच तो आहे. तर आता बघू आपण ह्या 9 असे जे अध्ययन प्रसंग आहेत किंवा स्टेप्स आहेत 9 रॉबर्ट गॅग्ने यांनी सांगितले आहेत ते आता आपण पाहू. बघा, ह्या 9 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप जी आहे गेन अटेन्शन, लक्ष देणे. दुसरी आहे इन्फॉर्म लर्नर्स ऑफ ऑब्जेक्टिव्स, विद्यार्थ्यांच्या उद्दिष्टांची माहिती. तिसरं स्टिम्युलेट रिकॉल ऑफ प्रायर लर्निंग, पूर्व अध्ययनाची प्रेरणा. प्रेझेंट द कंटेंट, सद्यस्थितीतील साहित्य. प्रेझेंट द कंटेंट. प्रोव्हाइड लर्निंग गायडन्स, मार्गदर्शन पुरवणे. इलिसिएट परफॉर्मन्स, प्रॅक्टिस, प्रावीण्य बाहेर काढणे. प्रोव्हाइड फीडबॅक, अभिप्राय देणे. ॲसेस परफॉर्मन्स, प्रावीण्य संपादन करणे. इन्हान्स रिटेन्शन अँड ट्रान्सफर. These are the 9 steps, or we can say events of instruction of Robert Gagnes in his book. असे हे 9 स्तर आहेत. तर आता आपण पहिलं स्तर बघू, गेन अटेन्शन, लक्ष देणे. आता लक्ष कोण देईल, तो आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जे गॅग्नेने जे 9 अध्ययन प्रसंग सांगितलेले आहेत ते जे हार्वर्ड पंचपदी आहे त्यानुसारच आहे. हार्वर्डची पंचपदी आणि गॅग्नेने जे काही 9 स्तर सांगितलेले आहेत त्याचा जवळपास संबंध लागतो. ते कसं ते बघा. गेन अटेन्शन म्हणजे काय, लक्ष देणे. आता
शिक्षक जेव्हा एखादी पाठ शिकवत असतात तेव्हा विद्यार्थ्यांनी त्या पाठाकडे लक्ष द्यायला पाहिजे, हे अपेक्षित आहे. परंतु विद्यार्थ्याचं लक्ष राहत नाही. मग विद्यार्थ्यांनी त्या पाठाकडे लक्ष देण्यासाठी शिक्षकाने काय करायला पाहिजे? एक, प्रस्तावना. त्यानंतर छोटे छोटे असे उदाहरणं द्यायला पाहिजे, गोष्टी सांगायला, छोटी गोष्ट सांगायला पाहिजे, गोष्टीच्या नुसार आपल्या कंटेंटकडे वळायला पाहिजे. बघा काय म्हणतो तो, इट मीन्स टू गिव्ह अटेन्शन टुवर्ड्स टीचिंग ऑफ लेसन. टीचर कॅन डू फॉलोइंग थिंग्स टू गेन अटेन्शन ऑफ द स्टुडंट्स इन द क्लास. विद्यार्थ्याचं लक्ष वर्गात म्हणजे पाठाकडे लक्ष राहायला पाहिजे, त्यासाठी शिक्षक काय करेल? टीचर कॅन स्टार्ट लेसन विथ इंट्रोडक्शन विथ शोईंग टीचिंग एड्स. प्रस्तावना करेल, प्रस्तावनेमध्ये काय काय असेल तो एखादी शैक्षणिक साहित्य दाखवेल, ऑडिओ व्हिडिओचा वापर करू शकेल. त्यानंतर पिक्चर, नॅरेट स्मॉल स्टोरी, आस्किंग क्वेश्चन, प्रश्न विचारू शकतं, गिविंग देम इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन रिलेटेड टू युअर लेसन. तुमच्या पाठाविषयी चांगली तुमच्या पाठाच्या संदर्भात माहिती देईल. या सर्व गोष्टी जर शिक्षकाने केल्या तर लक्ष देईल. विद्यार्थी काय करतो? लक्ष जाईल विद्यार्थ्याचं त्या पाठाकडे, म्हणजे गेन अटेन्शन, लक्ष मिळवणे, लक्ष देणे. थोडक्यात शिक्षकाला प्रस्तावना करावी लागणार आहे जेणेकरून विद्यार्थी लक्ष देतील. आता आपण दुसरा मुद्दा पाहू, इन्फॉर्म लर्नर्स ऑफ ऑब्जेक्टिव्स. आता आपण विद्यार्थ्याला काय करायचं आहे? उद्दिष्ट सांगायची, त्या पाठाचे ध्येय सांगायची. काय आहे ते ध्येय, काय आहे ते उद्देश, काय आहे त्या पाठाचा ते सांगायचं आपण. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? उद्दिष्ट सांगायचे. काय पाठाचे उद्दिष्ट काय आहे? जेव्हा तुम्ही एखादी पाठ हा देशभक्तीपर असेल तर विद्यार्थ्याला जर तुम्ही असं सांगितलं की ह्या पाठातून तुमच्यामध्ये ज्वलज्वल्य अशी देशभक्ती निर्माण होईल तर विद्यार्थी त्या पाठाकडे लक्ष देईल. जर तुमचा पाठ हा पर्यावरणाविषयी असेल तर तुम्ही त्या पाठाचा उद्देश जर सांगितला तर विद्यार्थी त्याकडे लक्ष देतील. म्हणजेच काय करायचंय? टीचर शुड इन्फॉर्म लर्नर्स द ऑब्जेक्टिव्स अँड आउटकम्स ऑफ लर्निंग. आणि फल अध्ययन निष्पत्ती काय होईल तेही सांगा, की तुम्ही हा पाठ शिकल्यानंतर तुमच्यात काय परिवर्तन होईल, काय डिझायर चेंज होणार आहे तेही सांगा. आउटकम काय असेल? जर मी विद्यार्थ्यांना पॉवर पॉईंट शिकवत असेल तर ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की पॉवर पॉईंटमध्ये मी जर विद्यार्थ्याला पॉवर पॉईंट शिकवत असेल तर विद्यार्थ्याला मला सांगावं लागेल की हा पॉवर पॉईंट मागचा उद्देश काय. जर तुम्ही पॉवर पॉईंट शिकले तर तुम्ही त्या पॉवर पॉईंटचा उपयोग तुम्ही तुमच्या दैनंदिन अध्यापनात करू शकता. त्याचा फायदा होईल जेणेकरून विद्यार्थी त्याकडे लक्ष देतील. स्टुडंट्स गेट अटेन्शन वन्स दे नो द ऑब्जेक्टिव्स ऑफ लेसन. जर विद्यार्थ्यांना तुमच्या पाठाचे उद्दिष्ट कळाले तर विद्यार्थी त्या पाठाकडे लक्ष देतात. द नॉलेज ऑफ कंटेंट विल हेल्प ही ऑर शी इन हिज लाईफ. आणि त्या कंटेंटचं नॉलेज म्हणजे जे ज्ञान आहे त्या पाठाचं जे ज्ञान आहे खरोखरच त्याला तिथं मदत करेलच. थोडक्यात शिक्षकाने जो पाठ शिकवणार आहे त्या पाठाचे उद्दिष्टे विद्यार्थ्यांना सांगावी, विद्यार्थ्यांना कोणते ज्ञान मिळणार आहे व त्याचा कसा फायदा होईल तेही सांगावं. दुसरी स्टेप आहे स्टिम्युलेट रिकॉल प्रायर लर्निंग. पूर्व जे ज्ञान आहे त्याला प्रेरणा देणे. स्टिम्युलेट म्हणजे प्रेरणा देणे, रिकॉल म्हणजे आठवणे, प्रायर लर्निंग. तुम्ही जे काय अगोदरचं लर्निंग केलेलं आहे विद्यार्थ्यांना ते त्याला आठवायचं म्हणजे पूर्व ज्ञान. टीचर शुड आस्क क्वेश्चन स्टुडंट प्रिव्हियस नॉलेज. बघा सुरुवातीला तुम्ही काय करतात, पहिल्या स्तरामध्ये तुम्ही अगोदर विद्यार्थ्यांचं गेन अटेन्शन, विद्यार्थ्याचं लक्ष तुमच्या पाठाकडे वळवतात. त्यानंतर दुसऱ्या स्टेप्समध्ये तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सांगता की तुमच्या पाठाचे काय उद्दिष्ट आहेत. आणि तिसऱ्या स्टेप्समध्ये तुम्ही काय करतात की विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारावर
प्रश्न करतात. आता देशभक्तीपर एखादी पाठ असेल तर आपण साहजिकच विद्यार्थ्यांना असे प्रश्न करू की तुम्हाला माहीत असणारे देशभक्त कोणकोणते आहेत की ज्यांनी देशासाठी आपलं जीवन अर्पण केलं. स्वातंत्र्य सैनिकांची नावं सांगा. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे नाव सांगा. अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारू शकता विद्यार्थ्यांना. म्हणजेच या ठिकाणी काय आहे की तुम्हाला विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्वज्ञानावर आधारित असे प्रश्न करावे लागतील. त्याचा फायदा काय होतो? इट विल हेल्प टू असोसिएट न्यू नॉलेज विथ प्रायर और प्रिव्हियस नॉलेज. याचा फायदा होतो की तुमचं जे अगोदरचं नॉलेज आहे आताचं जे ज्ञान आहे त्या दोघांचं संबंध या दोघांचा इट विल हेल्प टू असोसिएट न्यू नॉलेज. नवीन ज्ञान मिळवण्यासाठी याचा फायदा होतो. थोडक्यात शिक्षकाने जो पाठ शिकवणार पूर्वीच्या ज्ञानावर आधारित प्रश्न विचारावे. चौथा मुद्दा आहे प्रेझेंट द कंटेंट. त्यानंतर ह्या पायरीमध्ये तुम्ही पाठ सादरीकरण करतात. टीचर स्टार्ट टू टीच लेसन. टीचर काय करतो? इथं लेसन शिकवतो, पाठ शिकवतो. टीचर शुड फॉलो मॅक्झिमम ऑफ टीचिंग. मग फक्त पाठच शिकवायचा आहे का? फक्त स्पष्टीकरण कौशल्यच तुम्ही इथं वापरणार का? नाही. तर तुम्हाला तुमचा पाठ अत्यंत इफेक्टिव्ह प्रभावशाली बनण्यासाठी तुम्हाला जे काय तंत्र वापरायचे असेल, अध्यापनाचे सूत्र वापरायचे असेल, वेगवेगळे टीचिंग एड्स वापरायचे असेल ते तुम्ही वापरू शकता. यात जर तुम्ही अशा पद्धतीनं जर तुमचं पाठ प्रेझेंट केलं तर तुमचा पाठ हा प्रभावी होतो. तुम्हाला सूत्र वापरायचे, अध्यापनाचे सूत्र आहेत. जे ज्ञात आहे नोन टू अननोन, जे ज्ञाताकडून म्हणजे माहीत आहे. नोन टू अननोन म्हणजे जे माहीत आहे. ज्ञात अज्ञान जे माहीत आहे ते ज्ञात आणि अज्ञान म्हणजे माहीत नाही. म्हणजे तुम्हाला पहिले माहीत गोष्टी शिकाव्या लागतात, तुम्हाला त्या अज्ञात अशा गोष्टीकडे तुम्हाला तो पाठ घेऊन जावा. नंतर सिम्पल टू कॉम्प्लेक्स म्हणजेच त्या ठिकाणी साध्याकडून संमिश्राकडे हे एक सूत्र आहे. म्हणजे तुम्हाला अगोदर साध्या कन्सेप्ट शिकावा लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला कॉम्प्लेक्स कन्सेप्ट कळेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांना पार्ट्स ऑफ स्पीच शिकवताना, शब्दांच्या जाती शिकवताना इंग्रजीच्या, नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह शिकवताना सर्वप्रथम त्यांना शब्द म्हणजे काय हे माहीत पाहिजे. आणि एवढंच नाही तर त्यांना सुरुवातीला काय माहीत पाहिजे की वाक्य काय असतं, वाक्य शब्द कसे बनतात. शब्द a group of words becomes a meaningful group of words having a sense is called sentence असं म्हणतात. म्हणजेच तुम्हाला अगोदर एक्झाम्पल देऊन उदाहरणचा वापर करून तुम्हाला सुद्धा हे कंटेंट प्रेझेंट करावं लागतं, प्रस्तुतीकरण करावं लागतं. थोडक्यात शिक्षक या पायरी अध्यापन करतो. अध्यापन करताना अध्यापनाच्या सूत्रेनुसार अध्यापन करावे. सोप्याकडून अवघडाकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे अशा सूत्रांचा वापर करून, वेगवेगळे टीचिंग एड्स वापरून, त्यानंतर मल्टीमीडियाचा वापर करून तुम्ही तुमचं अध्यापनचं सादरीकरण करतात. त्या स्टेप्सलाच म्हणतात, त्या पायरीलाच म्हणतात प्रेझेंट द कंटेंट. पाचवी पायरी आहे प्रोव्हाइड लर्निंग गायडन्स. तुम्हाला आता काय करायचं आहे की अध्ययनासाठी मार्गदर्शन करायचं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं अध्ययनामध्ये. की तुमचं एक भूमिका इथे आहे की विद्यार्थ्यांना गाईड करायचं लर्निंगमध्ये. विद्यार्थ्यांना टीचर सपोज टू गाईड्स इन स्टुडंट्स लर्निंग. 2. टीचर शुड प्रोव्हाइड लर्निंग ॲक्टिव्हिटीज टू द क्लास. वर्गामध्ये तुम्हाला अध्ययन कृतीचा समावेश करावा लागणार आहे, वेगवेगळ्या अशा लर्निंग ॲक्टिव्हिटीज घ्याव्या लागणार आहे, त्यामध्ये तुम्हाला मदत करावं लागणार आहे.
टीचर शुड मेक लर्निंग एक्सपिरियन्स ॲज अ सिम्पल अँड स्ट्रेट फॉरवर्ड. अत्यंत साध्या आणि सरळ पद्धत तुम्हाला विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभूती द्यायची. कुठल्याही पद्धतीचं इथं संदिग्ध असू नये. ते अध्ययन अनुभव अवघड नसावे. साध्या साध्या संकल्पना तुम्हाला चांगल्या पद्धतीने लर्निंग ॲक्टिव्हिटीज घेऊन तुम्ही त्या संकल्पना स्पष्ट करू शकता. इफ अ टीचर हॅज प्रिपेअर ऑनलाईन कोर्स, एक्झाम्पल सांगितलं आहे ते. इफ अ टीचर प्रिपेअर अँड ऑनलाईन कोर्स फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन कोर्स सुरू केला. ही सपोज टू गाईड द स्टुडंट्स अबाउट ऑनलाईन कोर्स स्टार्टिंग फ्रॉम रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन कसं करावं ऑनलाईन कोर्समध्ये ह्यापासून तुम्हाला मार्गदर्शन करायचं. तुम्हाला जे माहीत आहे ते विद्यार्थ्याला माहीतच असेल असं नाही, तर विद्यार्थ्याला ते माहीत करून देण्यासाठी तुमची भूमिका इथं मार्गदर्शकाची आहे. ह्या स्टेजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मार्गदर्शकाची भूमिका करायची आहे. त्यांना लर्निंगमध्ये मार्गदर्शन करायचं आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात अध्ययन करताना, तुम्हाला तिथे मार्गदर्शन करायचं आहे. त्यानंतर हाऊ टू रन कोर्स कसा सुरू करायचा, हाऊ टू अपेअर फॉर ऑनलाईन क्विज. तुम्ही एखादी ऑनलाईन क्विज घेत असणार, प्रश्नावली घेत असणार, त्या ठिकाणी प्रश्न मंजुषा घेत असणार, तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं, लॉग इन ID काय असतो, पासवर्ड काय असतं, ह्या सर्व बाबी विचारात घेऊन या स्टेजमध्ये तुम्हाला त्या पायऱ्या त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. 6वं आहे इलिसिट परफॉर्मन्स, म्हणजे संपादनूक बाहेर काढणे, म्हणजे आलो टाइम फॉर प्रॅक्टिस. इलिसिट बाहेर काढणे परफॉर्मन्स, तुमच्यामधली कामगिरी जे परफॉर्मन्स आहे तुमची कामगिरी बाहेर काढायची. विद्यार्थ्यांची काय करायचं तर ॲज अ कंटेंट और लेसन इज प्रेझेंटेड, टीचर आलो टाइम फॉर प्रॅक्टिस. जेव्हा तुम्ही टीचिंग करतात किंवा एखादी कंटेंट प्रेझेंट करतात, पाठ्यांश सादरीकरण करतात, त्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्हाला वेळ द्यायचा आहे. कारण की इट विल हेल्प्स टू रिसाइड और रिकॉल द कंटेंट फॉर लॉंग टाइम. भरपूर असा याला मदत होईल, कारण की तो कंटेंट त्यांच्या स्मरणात राहण्यासाठी मदत होईल, फार काळासाठी स्मरणात राहण्यासाठी मदत होईल. जर त्यांना आपण जर त्यांना वेळ दिला कशासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी. कारण की असं म्हणतात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला कंटेंट मी शिकवलं, सपोज तुम्ही मॅथ्सचे टीचर आहात, तुम्ही विद्यार्थ्यांना स्क्वेअर कसा काढावा ह्या ट्रिक सांगितल्या, वर्ग कसा काढायचा या ट्रिक सांगितल्या, आणि जर तुम्ही विद्यार्थ्यांना वेळ दिला नाही तर काय होईल की विद्यार्थी ते विसरतील. म्हणून त्यांना तुम्हाला वेळ द्यायचा आहे. रिपिटेशन अँड रिकॉल इज हेल्प फॉर डीप लर्निंग. तुम्ही जे रिपिटेशन करता, पुनरावृत्ती करता, अध्ययनाचं ते वैशिष्ट्यच आहे रिपिटेशन करायचं. एखादी कंटेंट तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर एका वेळेस तो समजत नसतो, तर तुम्हाला रिपिटेशन करावं लागतं, रिकॉल आठवावा लागतो, पुन्हा पुन्हा ते तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते. स्टुडंट कॅन मेमराइज इट ऑन द बेसिस ऑफ द प्रॅक्टिस. हे सर्व काय घडू शकतं फक्त प्रॅक्टिस. तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचं चांगल्या पद्धतीने डीप लर्निंग होतं, रिपिटेशन चांगलं होतं, इरिटेशन चांगलं होतं, धारणा चांगली होते, आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने रिकॉल करता. आणि हे सर्व जर केलं तर तुम्ही काय इलिसिट परफॉर्मन्स, म्हणजेच तुम्ही तुमचं परफॉर्मन्स चांगलं इथं कामगिरी करता, तुमचे परफॉर्मन्स अध्ययन चांगलं होतं. मग त्यासाठी काय करावं लागेल, एक क्विजेस घेऊ शकता तुम्ही, प्रश्नावली घेऊ शकता, टेस्ट घेऊ शकता शिक्षक म्हणून, ॲक्टिव्हिटीज घेऊ शकता, प्रोजेक्ट घेऊ शकता, रायटिंग असाइनमेंट घेऊ शकता, रोल प्ले, या अशा याच्यातून ते काय करतात, ते एवढ्या ॲक्टिव्हिटीज, ग्रुप डिस्कशन, याच्यातून काय करतात त्यांची प्रॅक्टिस होते. तुम्ही एखादी क्विज घेतली तर विद्यार्थी उत्तरं देतात, एखादी ॲक्टिव्हिटी घेतली तर विद्यार्थी सहभाग होतात, एखादी ग्रुप डिस्कशन घेतलं सहभाग होतात. म्हणून त्या ठिकाणी ते काय करतात, एक प्रकारची ते प्रॅक्टिस होते. म्हणजे फक्त तुम्ही टीचिंग केलं म्हणजे अध्यापन प्रभावित झालं असं नाही, तर तुम्हाला ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सुद्धा घ्याव्या लागतात, जेणेकरून तो घटक, तो पाठ्यांश त्यांच्या चिरकाळ स्मरणात राहील. कारण की चांगले स्मरण
चांगले स्मरण होण्यासाठी चांगले विस्मरण पण व्हायला पाहिजे. विस्मरण जेव्हाच होतं जेव्हा तुमची धारणा चांगली होत नाही. तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये एखादी घटक फार काळ का राहत नाही, कारण तुमची धारणा चांगली होत नाही. म्हणजे तुमच्यामध्ये इथं काय असतं, तुम्हाला तो कंटेंट चांगल्या पद्धतीने समजला नसतो, म्हणून तुम्ही ते विसरता. प्रोव्हाइड टाइमली फीडबॅक. 7वा आहे की आपल्याला फीडबॅक म्हणजेच अभिप्राय योग्य वेळी फीडबॅक हा दिला गेला पाहिजे. अभिप्राय देताना कुठल्याही प्रकारचं मनामध्ये पूर्वग्रह असू नये. फीडबॅक दिल्यामुळे आपली प्रगती समजते, आपण कुठे आहोत ते कळतं. त्यानंतर आपण फीडबॅक दिल्यामुळे आपण आपल्या परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने आपण काय करतो, इम्प्रूव्ह करतो. या सर्व गोष्टी फीडबॅकमध्ये येतात. मग फीडबॅक कशा पद्धतीने देतात? त्या फीडबॅकमध्ये तुम्हाला टेस्ट घेऊ शकतात, एखादी क्विज म्हणजे प्रश्न मंजुषा घेऊ शकता, असाइनमेंट देऊ शकता की विद्यार्थ्याला किती समजलं, यावरून तुम्ही ते चेक करू शकता. थोडक्यात शिक्षकाने अध्यापन संदर्भात विद्यार्थ्यांकडून अभिप्राय घेणे. तो अभिप्राय तुम्ही एखादी परीक्षा घेऊ शकता विद्यार्थ्यांची, तुम्ही शिकवलेल्या घटकावरती परीक्षा घेऊ शकता. 8वा घटक आहे ॲसेस परफॉर्मन्स, प्रावीण्य संपादन करणे. बघा, एकदा जर विद्यार्थ्याला तो घटक समजला, त्याचं रिटेशन चांगलं झाली, धारणा चांगली झाली, त्याने चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली, तर तो घटक त्याच्या चिरकाळ स्मरणात राहतो, तो विसरत नाही. आणि त्या तो घटक समजून घेण्यासाठी तो तुमची मदत सुद्धा घेत नाही. त्याला म्हणतात ॲसेस परफॉर्मन्स, म्हणजे प्रावीण्य, तो एक प्रकारची अचिव्हमेंट त्यामध्ये संपादन करत असतो. तुम्ही विद्यार्थ्याला स्क्वेअर कसा काढायचा हे सांगितलं, त्याने प्रॅक्टिस केली, त्यामध्ये असलेल्या बारीक गोष्टी तो शिकला, ट्रिक्स चांगल्या पद्धतीने शिकला, प्रॅक्टिस चांगली केली. त्यानंतर तुमच्याकडून गायडन्स, तुम्ही त्याला लर्निंग ॲक्टिव्हिटीज करताना गायडन्स पण केलं. त्यानंतर तो स्वतः प्रॅक्टिस करेल आणि स्वतः तो उदाहरणे सोडवेल. त्या ठिकाणी तुमची गरज त्यांना भासणार नाही. लर्नर्स हॅव कमांड ओव्हर कंटेंट. ह्या ठिकाणी लर्नर स्वतः कमांड म्हणजे प्रभुत्व मिळवतो कंटेंटवर. ही ऑर शी कंप्लीट टेस्ट और असाइनमेंट इंटिमेटली विदाउट एनी हेल्प और कोचिंग फ्रॉम इट. स्वतः एक असाइनमेंट चांगल्या पद्धतीने असाइनमेंट तयार करतो, स्वतः असाइनमेंट व्यवस्थित कंप्लीट करतो. परीक्षाही तुमच्याशिवाय तो चांगल्या पद्धतीने परीक्षेमध्ये तो सॉल्व करतो, परीक्षेमधले प्रश्न सॉल्व करतो. म्हणजेच तो इंडिपेंडंटली सर्व काही व्यवस्थित करत असतो. बट once he has gone through all the stages, this is the 8 steps, means he should go through these stages from 1st to 7. These 7 stages are important, then this stage comes. म्हणजेच तुम्हाला 7 स्टेज पर्यंत चांगल्या पद्धतीने केलं तरच तो 8वी स्टेज, डायरेक्ट 8व्या स्टेजला तो हे करू शकत नाही. डायरेक्टली तो तुमच्याशिवाय अध्ययन करू शकत नाही, तुमची मदत लागेल अशा क्षणी. मग त्याला जेव्हा तो फर्स्ट स्टेजपासून 7 स्टेजपर्यंत चांगल्या पद्धतीने केलं तर त्या 8व्या स्टेजला तुमची मदत लागणार. तो स्वतः करेल, इंडिपेंडंटली करेल. थोडक्यात विद्यार्थी शिकवलेल्या अध्ययनावर प्रावीण्य संपादन करतात व ते दिलेले अध्ययन कार्य स्वतः करतात. आणि शेवटची स्टेज आहे इन्हान्स रिटेशन अँड ट्रान्सफर. बघा, ह्यामध्ये रिटेशन म्हणजे काय, धारणा वाढवणे. धारणा म्हणजे काय, एखादी
धारणा करणे म्हणजे काय, एखादी गोष्ट चिरकाळी चिरकाळी लक्षात ठेवणे. ते धारणा करताना तुला प्रॅक्टिस करावं लागते. मग आपली धारणा कसं वाढेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं, रिटेन म्हणजे काय, साठवून ठेवणे. आपण म्हणतो की रिटेन करणे म्हणजे साठवणे, धारण करणे, धारणा करणे. त्या ह्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते. आणि ट्रान्सफर म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ लर्निंग. तुमच्या जवळ असलेले ज्ञान कौशल्य हे दुसऱ्या परिस्थितीमध्ये त्याचा उपयोग करणे म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग. जेव्हा तुमच्या जवळ असलेले ज्ञान कौशल्याचा तुम्ही अननोन परिस्थितीमध्ये वापर करतात, तेव्हा ते झालं ट्रान्सफर ऑफ लर्निंग. म्हणजेच ज्ञानाचं काय व्हायला पाहिजे, उपयोजन व्हायला पाहिजे. त्याचसोबत इन्हान्स रिटेन्शन आणि धारणाही चांगली, जितकी तुमची धारणा चांगली झाली तितकं तुम्ही ॲप्लिकेशन चांगलं करतात नॉलेजचं. जर तुम्हाला नॉलेज हे एकदम चांगल्या पद्धतीने मिळालं, अध्ययन जर चांगलं झालं, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने अध्यापन करा. रिपीटेड प्रॅक्टिस रिटेन इन्फॉर्मेशन इफेक्टिव्हली. पुन्हा पुन्हा तुम्ही जर प्रॅक्टिस केली, रिपीट केली, तर ती धारणा चांगली होते. द मोस्ट इफेक्टिव्ह रिटेन्शन कॅन टेक प्लेस वेन स्टुडंट्स आर प्रेझेंटेड नॉलेज इन न्यू सिच्युएशन. फॉर एक्झाम्पल, इंटरॅक्टिव्ह ई लर्निंग ॲक्टिव्हिटी. तर तुम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम घेऊ शकता की जेणेकरून विद्यार्थी त्याचं ज्ञानाचा उपयोग करेल. थोडक्यात विद्यार्थ्यांनी धारण केलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरणे याला म्हणतात इन्हान्स रिटेन्शन ट्रान्सफर. तरी विद्यार्थी मित्रांनो, आपण आज अशा पद्धतीने 9 अशा स्टेज बघितल्या की ज्या रॉबर्ट गॅग्नी यांनी सांगितलेल्या आहेत. अत्यंत महत्त्वाचं हे एक मॉडेल आहे. द कंडिशन ऑफ लर्निंग म्हणजे अध्ययनाची परिस्थिती या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. हे पुस्तकी एक पद्धतीने तर आपल्याला अर्थ सांगतो. द कंडिशन म्हणजे परिस्थिती ऑफ लर्निंग करण्यासाठी कोणती परिस्थिती पाहिजे, हे आहे 9 स्टेज. या 9 स्टेजेसमध्ये जर लर्निंग झालं, अध्ययन झालं, तर ते अध्ययन चांगल्या पद्धतीने होतं, ते सिद्ध झालेलं आहे. आणि आपण जे हार्वर्डची जी पंचपद्धतीनुसार सुद्धा पाठ अशा पद्धतीने करतो. प्रस्तावना करतो आपण, हेतुकथन करतो, स्पष्टीकरण करतो. या वेगवेगळ्या पद्धतीने काय करतो, संकलन, उपयोजन, या सर्व स्टेप्स आपण घेत असतो. तर पुनश्च एकदा तुमचे सर्वांचे धन्यवाद. पुढच्या वेळेस आपण नवीन घटक घेऊ. तो घटक दुसरं एक मॉडेल असेल, ॲस्युअर मॉडेल आपण बघणार आहोत. तर पुनश्च एकदा तुमचे धन्यवाद. कीप लर्निंग, स्टे ॲट होम. थँक्यू वन्स मोर.